संभा नाही आजकट खायला ना कॉल लाव ते कॉमेंट्रीला पाणी पाहिजे पाणी आणि माझा चला सामन्याला सुरुवात होत आहे. एकीकडे हॅपी बॉईज तर दुसरीकडे साई आहेत. या दोन संघांमध्ये युद्ध चालू होत आहे. आजच्या दिवसातला दुसरा दिवसातला पहिला सामना सुरू होत आहे. लेट्स प्ले गेम ऑन. चला मन्या फलंदाजीला साथ देतो तो आपण पाहतोय संकेत. ओहो संकेत बरसतोय. पहिला चेंडू वन बाउंड सीमारेखा पार चौकार. क्या बात आहे. साईट वर गेले आणि क्वार्टर फायनल आम्हीच खेळत होतो त्यांना. ओहो कालचा दिवस आपण पाहिलात तर साईट हा संघ क्वालिफाय झालाय. त्यांच्या सोबतच खेळत होता एक दंत संघ. वा सामन्याला सुरुवात. ओ माय गॉड एक तेरी तो एक मेरी. क्या बात है. जबरदस्त गोलंदाजी. या ठिकाणी आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मनापासून सरसे स्वागत सरसे स्वागत सरसे स्वागत. आता मात्र खराब चेंडू. काय काय गोलंदाजी जबरदस्त. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाली 5. 2 बॉल 5 धावा. पुढला चेंडू. ब्लॉक ओहो क्या बात है. जबरदस्त फटका. वॉट शॉट. जबरदस्त फटका. धाव संख्या वाढते. धाव संख्या झाली 3 चेंडूचा खेळ संपलाय. मन्या एक भोर तालुक्याचा सितारा आहे. होळी गावावरून बिलॉंग करतो तो मन्या गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धाव संख्या झाली 9. वा पुढला चेंडू. आपण संकेतचं कौतुक केलं पाहिजे. 3 चेंडूचा सामना केलाय. 9 धावा ठोकल्यात. क्या बात है. ओहो फिर से इस बार क्या इस बार लैला के शादी में लफड़ा हो गया. लैला के शादी में लफड़ा हो गया. मैंने आपको इतना मारा कि वो लंगड़ा हो गया. क्या बात है. अब संकेत बरसता हुआ जबरदस्त. 70 कॅप घातले. 70चा ब्रँड अँबॅसेडर म्हटलं तरी चालेल आपला संकेत. आता मात्र बरसतोय. धाव संख्या पुढे सरकते. धाव संख्या झाली 13. आदित्य रणवडे यांचं देखील मनापासून सरसे स्वागत. या आपण व्यासपीठावर स्थान पण नवा. विकेट पाहिजे मला. ओ अड्डा बॉल. हो गई तेरी दांडी गुल. हो गई तेरी दांडी गुल. ये तेरी तो एक मेरी. मन्याने मात्र कमबॅक केलाय. सुरक्याने उडवलाय. दांडी 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 गुल. वॉट बॉल. जबरदस्त. आदित्य आले बॅटिंग. नो बॅटर. एक नामवंत खेळाडू वन डाऊन प्लेयर आपण पाहतो आदित्य. याच टीम मध्ये खेळायचा. पहिला आपण पाहिलं तर साई एक संघाकडून कर्णधार पद होत. आता मात्र त्याच टीम विरुद्ध आपण खेळताना पाहतोय तोच आदित्य फलंदाजी मार्कवर तयार. ओ आ गया. ओ छा गया. ओ है आदित्य. क्या बैटिंग है. लाजवाब. जबरदस्त फटकेबाजी. अफलातून फटकेबाजी. धाव संख्या झाली 17. एक विकेटच्या समाप्तीनंतर ओव्हरच्या समाप्तीनंतर. धन्यवाद. चला एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या 17. छोटा पॅक और बडा धमाका. दुसरं ओव्हर आपण पाहतोय तो सार्थक गोलंदाजी मार्कवर. आहा क्या बात है. क्या बात है. क्या बात है. वा वा वा. खेळाचा रंग बदलणारा हा गोलंदाज तो म्हणजे सार्थक. गोलंदाजी मार्कवर सज्ज. विराट कोहलीचा जबरदस्त फॅन आहे तो. पाहूया तन्मय फलंदाजी मार्कवर. आता मात्र खराब चेंडू. विजय सांगायचंय काय. ओके होईल. पंचांनी कसरत केली पाहिजे. कसरत केल्याशिवाय आम्हाला समजणार नाहीये. त्यांच्या जोडीला साहिल पण आहे.
साहिल देखील अंपायर आहेत त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. काय चेंडू नक्कीच सुरेश मात्र आपण पाहतोय सुरेश तुपे पंचांच्या भूमिकेमध्ये देखील पाहतोय. विजय आहिरे यांना देखील पाहतोय. साहिलला देखील पाहतोय. तिन्ही पंचांचं मनापासून हार्दिक स्वागत. हा फुल टॉस चेंडू लॉलीपॉप चेंडू हिरकवून दिलाय सीमारेखा बाहेर चौकार. क्या बात आहे. तन्मय शिरगावकर आता बरसलाय जबरदस्त. 23 धावा. आता मात्र सुरेख चेंडू हाताळला धावतेचे चेंडे. आता काय होत आहे करावाचे क्षेत्ररक्षण म्हणायला लागेल आणि होत्याचं नव्हतं झालं. विकेटची संधी होती ती संधी सोडली आणि मात्र एक धाव ऍड झाली. धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली 25 धावा. क्या बात आहे. प्रेशर आणि प्रेशर दिवसातला आजचा पहिला दिवस आहे. आजचा दुसरा दिवस आहे दिवसातला पहिला सामना आहे. क्या बात आहे. पुढला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न आदित्यचा फसलाय. एक डिक्लेअर झोन मध्ये धाव संख्या वाढते. धाव संख्या झाली 26. चेंडू मात्र 4 झालेत. शेवटचे 2 धाव संख्या 26. क्या बात आहे. आदित्य स्ट्राईकला पाहतोय आपण. आदित्य पाहूया. काय चेंडू टाकलाय. ब्लॉक स्वरूपाचा चेंडू. ह्या गोलंदाजाला आपण बुमरा स्टाईल म्हटलं तरी चालेल. काय चेंडू हटवतो. निस्ते ब्लॉक. क्या बात है. जबरदस्त चेंडू. छोटा पॅक और बड़ा धमाका. क्या बात है. धाव संख्या आपण पाहिली 27 धावा. चला लवकर चला स्पीडअप करा. 1 to go. नक्कीच शेवटचा चेंडू आहे आणि आता तन्मय स्ट्राईकला 27 धावा. वारे वा. क्या बात है. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 27. एक गडी बाद. उर्वरित 2 ओव्हर आता पाहूया साई 8 कशा पद्धतीने हाताळतील. कर्णधार कान मंत्र देताना आपण पाहतोय. वा जबरदस्त सामना चालू आहे. एकीकडे एपी बॉईज तर दुसरीकडे साई 8. या 2 संघांमध्ये चाललेली ही झुंबड कशा पद्धतीने आपण पाहतोय पार करतील. कोणता संघ विजयी ठरेल. चला सामन्याला सुरुवात. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय रोहित आदित्य. हा कोणता चेंडू. हा भरकटलेला चेंडू. हा नो बॉल चेंडू आणि प्लस 1 धाव आपण पाहतोय. धाव संख्या 2 ने वाढते. धाव संख्या झाली 29. 29 धावा. 29 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. पुन्हा चेंडू. खराब. क्या बात है. एक चोरी केले का ते धाव पळून काढले. तोच कर्णधार आपण पाहतोय बापूला आणि हा तन्मय शिरगावकर आता मात्र आलाय स्ट्राईकला. क्या बात है. धाव संख्या झाली 31. 31 धावा. रोहितचे अजून चेंडू पडलेच नाहीयेत. आता मात्र कमबॅक केलाय. क्या बात है. जबरदस्त गोलंदाजी. 31 धावा. खराब चेंडू या ठिकाणी आपण पाहिलाय. ते खराब चेंडू 32 धावा धाव फलकावर आपण पाहिले. अतिशय सुंदर सामना चालू आहे. 3रं षटक चालू असताना या ठिकाणी आपण पाहतोय तन्मयला. काय चेंडू हाताळलाय. आता एक छोटी धाव. दुसरीचा प्रयत्न आणि
कसं झालं माहितीये का आगाऊपणा तू केला कशाला धावता धावता रनआउट झाला आणि बापू परतला तंबूच्या आश्रयाकडे दुसरा गडी घरात धाव संख्या स्थिर धाव संख्या झाले 33 क्या बात आहे मॅच पाहण्यासारखे दुसऱ्या दिवसातील पहिला सामना एपी बॉईज विरुद्ध साई 33 धावा धाव फलकावर आदित्य सुजन आता मात्र चांगला चेंडू हाताळला जबरदस्त चेंडू 33 धावा धाव फलकावर 3 बॉल 33 हो केला आणि आता मात्र खराब असे क्षेत्ररक्षण आणि 4 धाव्याने धावसंख्या वाढते 37 धावा धाव फलकावर सामना पाहण्यासारखा आहे रोहित मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे ओहो आणि आता मात्र पुन्हा एकदा आदित्य बरसतोय आदित्य ऑन फायर धाव संख्या पुन्हा वाढते धाव संख्या झाली 41 41 धावा आता मात्र सुरेख फटका ओव्हरची समाप्ती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या 42 न्यू बॅटर एक नामांकित खेळाडू सुजल आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानात दाखल झाला आहे आपण पाहिलं तर बोरवरून आपण या ठिकाणी पाहतोय बोरगावचा सितारा आहे सुजल स्ट्राईकला आपण पाहतोय धाव संख्या स्थिर धाव संख्या झाली 42 ओ क्या बात आहे मारण्याचा प्रयत्न अनेक या ठिकाणी पाहतोय काय पंच नो आणि प्लेक चोटी धाव 2 धावेने धाव संख्या पुढे सरकते 44 रोहित आपण पुन्हा पाहतोय मारलेला प्रयत्न आखो से इशारा क्या बात है मॅच ऑन है पुढला चेंडू मारण्याचा प्रयत्न डिक्लेअर झोन मध्ये एक धाव संख्या पुढे सरकते धाव संख्या झाली 45 धावा पुढला चेंडू ओहो क्या बात है जबरदस्त गोलंदाजी रोहित कडून आपण पाहतोय पुढला चेंडू ओ आता काय होतंय आता धाव बाद होतोय आणि पुन्हा एकदा आदित्य धाव बाद झालाय विकेटचं पतन धाव संख्या स्थिर धाव संख्या 45 4 चेंडूचा खेळ संपलाय शेवटचे 2 चेंडू बाकी असतील सुजल स्ट्राईकला असेल आता दिनेश आलाय नॉन स्ट्राईकला फुलटा चेंडू होता मारण्याचा प्रयत्न पुन्हा फसलाय पुढला चेंडू आता मात्र चुकीला माफी नाहीये आणि या ठिकाणी काय म्हणतात पंच बघूया पंचांनो प्रेशर आणू नका थर्ड अंपायर कडे गेलेले आहेत पंच चेक करायचा नो बॉल आहे की नाहीये कमरेचा वरती चेंडू असला तर थोडस 50-50 होऊ शकता परंतु थर्ड अंपायर चेकिंग प्लीज हा चेंडू आहे विनंती असेल आणि धाव संख्या आपण पाहिलं 49 साईएट संघाला जिंकण्यासाठी 50 धाव्यांची गरज 2 फलंदाज 2 खेळाडू मैदानात लगेच पाठवायचा आहे एपी बॉईज तन्मय शिरगावकर त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय धन्यवाद
चला चला दोन्ही टीमला विनंती आहे त्वरित शतरक्षण लावून घ्या 50 धावांचा टार्गेट आहे साई एट संघाला मॅच ऑन आहे दोन्ही संघ बलाढ्य आहेत एकीकडे आपण पाहतोय एपी बॉय संघ त्या संघाने 49 धावा कुठल्या जिंकण्यासाठी साई एट संघासमोर 50 धावांचा डोंगर उभा केलाय 24 चेंडू मध्ये 50 धावा करतील का साई एटचे दोन फलंदाज मैदानात दाखल ओमकार आणि मन्याची जोडी मैदानात दाखल झालाय ओवळी गावचा सितारा तोच फलंदाज मन्या गोलंदाजी सुंदर करतो आणि फलंदाजी देखील सुंदर करतो येस या ठिकाणी बोर तालुक्याचे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील थोडेफार जवळपास नाही थोडेफार जास्तीत जास्त बोर तालुक्याने साताराची आपली पोरं पाहायला मिळतील क्या बात आहे यानंतर होणारा सामना विहान 8 वर्सेस 1 साइडेड दोन्ही संघांनी तयार राहायचंय पुन्हा एकदा पुकार आहे का विहान 8 कुमार अभि शिंदे यांचा कॅप्टनीचा आणि तसंच हक्काचा संघ विहान 8 संघ मैदानात दाखल होतोय तोच अभि शिंदे मैदानात दाखल झालाय त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत चला मॅचला होते सुरुवात 50 धाव्यांचं टार्गेट आहे साई एट वर्सेस एपी बॉयज चला तन्मयने काहीतरी कानमंत्र दिलाय सिद्ध्या गोलंदाजी मार्कवर सध्या काय तो गोलंदाज सिद्ध्या तयार ओ स्ट्राईकला ओमकार सिद्ध्या ओ आहा हो गई तेरी दांडी गुल हो गई तेरी दांडी गुल क्या बात है पहिल्या चेंडूवर उडवलाय कॉन्फिडन्स पहा सिद्ध्याचा कॉन्फिडन्स पहा एपी बॉय संघाचा चेहरा पहा क्या बात आहे तन्मय शिरगावकर कानमंत्र देतोय आणि त्या कानमंत्राचा चांगलाच उपयोग होतोय सिद्ध्या मात्र आता कमबॅक करतोय आता आपण पाहिले ओमकारची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो कॅप्टन स्वतः सागर मैदानात दाखल झालाय सागर आता मात्र पूर्णपणे भरगटलाय खराब चेंडू वाईट प्लस 1 अशा 2 धावा धावसंख्येचा गणराय झालाय धावसंख्या 2 पुढला चेंडू ओहो सागर आता मात्र बरसतोय सागर तुफानी बरसतोय सागर आता पूर्णपणे बरसतोय सागर सागर से बरस रहा है जबरदस्त फटका धावसंख्या वाढते धावसंख्या झाले 6 ओ पुढला चेंडू ओ माय गॉड खराब चेंडू तन्मय शिवगावकर आपण पाहतोय मैदानात आहे त्यांचा संघ मालकीचा संघ आहे एपी बॉय संघ आणि कॅप्टनच्या रूपात आपण पाहतोय तन्मय शिरगावकरला क्या बात आहे काय झालंय 3 पंचांनी कानमंत्र द्यायचा आहे 2 मिनिटात कळवायचं आहे तुमचा शब्द फायनल असेल तुमचा आदर आमचा आदर धन्यवाद चला पुन्हा मॅचला सुरुवात होते 2 चेंडूचा खेळ संपला धावसंख्या 7 पुढला चेंडू ओ सुरेख चेंडू काय चेंडू टाकला जबरदस्त चेंडू सिद्ध्याने मात्र कमबॅक केला चौकार खाल्यानंतर चेंडू निर्धाव टाकलाय आता मात्र पुन्हा कमबॅक केलाय
निखिल शिंदे साहेबांचं देखील मनापासून स्वागत, मनापासून स्वागत. आपण पाहतोय दत्ता देखील, त्यांचं देखील मनापासून स्वागत, मनापासून स्वागत. ओके, एसएन ग्रुप हा संघ मैदानात दाखल होणार आहे विहानेट संघासोबत, त्यामुळे त्यांचं देखील मनापासून स्वागत, मनापासून स्वागत. ओ पुन्हा एकदा वाईट चेंडू, धाव संख्या वाढते, एकने धाव संख्या झाले 12. थोडस रणगती पुन्हा वाढत चालले. विजय साहिलशी जरा संवाद साधा. थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतोय. फोर्थ अंपायर आपलेच क्रिश या ठिकाणी बसलेत. क्रिशचं कौतुक करावं लागेल. न चुकता न काही राहतात लिखाणपट्टीवर येतो त्याच आपला क्रिश मैदानात आहे. धावसंख्या 1 न वाढते, धावसंख्या झाले 13. पुन्हा एकदा खराब चेंडू, पुन्हा एकदा खराब चेंडू. आता मात्र धावगती वाढत चालले, पुन्हा एकदा वाढत चालले. धाव संख्या झाली 14. आता मात्र काय होत आहे, सुरेख चेंडू हाताळलाय. खराब चेंडू टाकल्यानंतर पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला. हा तोच गोलंदाज पुन्हा एकदा सिद्धेश आपण पाहतोय. ओ माय गॉड, चौकार नाही आले तरी धावसंख्या कशी वाढते तर तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय. वाईटने वाढते, वाईट टाकून टाकून धावसंख्या झाली पुन्हा एकदा 15 धावा. अरे वा, सागर मात्र धावसंख्या वाढवताना आपण काय पाहतो, वाईट चेंडू टाकतोय म्हणून धावसंख्या वाढते. धावसंख्या पुन्हा वाढली, धावसंख्या झाली 16. काय चेंडू टाकतोय गोलंदाज, पुन्हा एकदा खराब चेंडू. धावसंख्या 17. तन्मय शिरगावकर आता कानमंत्र देतोय. स्वतः कॅप्टन आता पुन्हा मैदानात आलाय, थोडस कानमंत्र देतोय. तन्मय आता पुन्हा एकदा काय चमत्कार करेल का, पुन्हा एकदा कानमंत्र दिल्यानंतर विकेट येईल का. हा तन्मय पुन्हा एकदा आपण पाहतोय इष्टरक्षेच्या मागे. हो, कानमंत्र दिलाय, आता काय होतंय पाहूया. थर्ड अंपायर कडे जातोय तन्मय, आता काय होतंय. येस, तन्मय 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 चर्चेत आलाय, फक्त फक्त तन्मय. कसं आहे, थर्ड अंपायर कडे डिसिजन गेलाय, तो पेंडिंग आहे तो 2 मिनिटात तुम्हाला समजेल. तोपर्यंत जाऊया थर्ड अंपायर कडे. यामध्ये आऊट आहे आणि तन्मय आपण पाहतोय हुशार आणि चालाक. दोन्ही आपण पाहतो किती चालाक आहे, तसा हा तन्मय देखील चालाक निघाला आणि त्यांच्याच मास्टर माइंड खेळ धावल्यानंतर आपण पाहिलं एसटीचं विकेट आलाय. सागर तंबूच्या आश्रयाकडे परतलाय. धाव संख्या स्थिर. आता तर काय वाईट आहे ना, वाईट आहे. 18 धावा साईड संघाच्या धावा झाल्यात 18. 50 धावांचा डोंगर उभा केलाय. साईड संघाला चांगला फलंदाज आपण पाहतोय मन्या देखील मैदानात दाखल आहे. मॅच ऑन आहे. 18 धावा धाव फलकावर. चला सर्वांनी वेळेचा अभावी सामन्याला सुरुवात करायची, थोडस सहकार्य करायचे. लवकरात लवकर सामना चालू करा. न्यू बॅटर रोहित मैदानात दाखल झालाय. नाही आता नाही बोलणार. नाही तू घे
वा तन्मयच्या टम्पिंग साठी पुन्हा एकदा आता इथून पुढे तन्मयच्या टम्पिंग साठी आपला सर्वांचा लाडका मामा यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक खास तन्मयसाठी. टम्पिंग केली तर पुन्हा एकदा चमत्कार केला तर एक चमत्कार झालेला आहे. तन्मय दुसरा चमत्कार करेल का? आपला सर्वांचा लाडका मामा त्याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे तन्मयसाठी. धावसंख्या आपण पाहतोय 18. दुसरं षटक चालू असताना सुजल गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. आहा मन्या ओहोळीचा मन्या फलंदाजी मार्कवर सज्ज आहे. ओ सन्मान दिला आहे. दोन्ही खेळाडू एका भागातील आहेत. एक बोर तालुक्यातील तर दुसरा देखील बोर तालुक्याचा आहे. दोन्ही खेळाडूंचा खेळ दोघांना माहिती आहे. म्हणूनच हा देखील चेंडू चांगला टाकलाय. पंच काय हा चेंडू आहे डिक्लेअर झोन मध्ये एक आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली 19 धावा. चला सामन्याला सुरुवात करा. 19 धावा धावफलकावर आपण पाहतोय. हुक केला आणि काय झालंय? ओहो राख्या फुल फिल्डिंग सेट मध्ये होता. त्याला त्या चेंडूवर पडायचं होतं थांबवायचा होता परत चेंडू फरार झाला आणि तो चौकाराच्या दिशेने गेला. ह्या 4 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली 23. खराब असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल राखे यांचं. प्रेम दोंडे साहेब कुठं असताल त्यांचं देखील मनापासून सरसे स्वागत. मंथन शिरगावकर त्यांचं देखील सरसे स्वागत. धावसंख्या स्थिर. 4 चेंडूचा खेळ संपला. 23 धावा. 23 धावा. पुढला चेंडू ओ फुलटॉस चेंडू होता. पुन्हा फसला. मॅच दोन्ही बाजूने टाईट चालू आहे. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आपण पाहतोय 23. चेक केलाय. पहिला चेंडू आपण पाहिलाय. तन्मय यांचं कौतुक केलं पाहिजे. तन्मयने हा खेळाडू खास सुरेख मागवलेला आहे आणि आपल्या तालमीतला मागवलेला आहे. क्या बात आहे. सुजल यांची सुरेख गोलंदाजी. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 23. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 27 धाव्यांची गरज. चला धावसंख्या झाली 23. जिंकण्यासाठी 12 चेंडू 27 धाव्यांची गरज. संकेत गोलंदाजी मार्कवर सज्ज. तिसरा षटक. तिसरी ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी आलाय तो संकेत मसरगावचा खेळाडू. बोर तालुकाचा अष्टपैलू तो खेळाडू. चला थोडं बाहेर सरायचंय. ओ पहिला चेंडू रोहितने हिरगावून दिलाय. वनमाऊस मरगबार चौकार. खराब चेंडू या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली 28. पुढला चेंडू ओ काय चेंडू हाताळलाय संकेतांनी. जबरदस्त चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 28. 10 चेंडू 22 धाव्यांची गरज आहे. 10 चेंडू 22 धावा.
चला पुढला चेंडू. ओ पंचांनी केलाय दंडित. 9 चेंडू आणि आताच्या काय आहेत, आताच्या 4, 9+4 अशा 5 धावसंख्या झाले 33. आता मात्र तन्मय कानमंत्र देताना आपण पाहतोय खराब अशी गोलंदाजी पाहायला मिळते. 9 आणि 4 धावसंख्या वाढली 33. 10 चेंडू मध्ये अजूनही 17 धाव्यांची गरज. साईएट संघ कमबॅक करताना आपण पाहतोय. रोहित पाहतोय आपण. आता मात्र रोहित बरसलाय, रोहित झालाय. रोहितने सामना होता कुठे आणि आणलाय कुठे. जबरदस्त फलंदाजी, 1 मॅन शो. धावसंख्या 9 चेंडू मध्ये 13 धाव्यांची गरज आहे. धावसंख्या झाली 37. 37 धावा, 50 धावांचं टार्गेट आहे. धावसंख्या झाली 37. 13 धाव्यांची गरज आहे अजूनही संघ. आपण पाहतोय एपी बॉय संघ कॅप्टन तन्मय शिरगावकर कानमंत्र दिलाय. पुढला चेंडू. ओ खराब चेंडू, वाईट चेंडू. टेन्शन, प्रेशर आणि प्रेशर चालू आहे. सामना होणे 38. 9 चेंडू 12. ओ क्या बात है, चेंडू आहे. पंचांनी इशारा दिलाय. सुरेख असा चेंडू आहे. मॅच आता सुरेख चालू आहे. 8 चेंडू 12 धावा. 8 चेंडू 12. ओ सुरेख चेंडू. प्रेशर आणि प्रेशर दोन्ही संघांमध्ये चाललेलं आहे युद्ध, जबरदस्त युद्ध. 7 चेंडू 12 धावा. महत्वाचा चेंडू. वा क्या बात है, संकेतने मात्र केलाय कमबॅक. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये मारायचे ते फक्त 12. 6 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. कुठे जाऊ नका, पाहत राहा आपली सर्वांची लाडकी मानाची एकदंत बॉय चषक 2026. चला वेळ लावू नका, सामना सुरू होतोय. 6 चेंडू 12 धावा. चला पंच विजय आहे रे, तो त्वरित सामना चालू करून घ्या. चला गोलंदाज कोण असेल. 6 चेंडू 12 धावा डिपेंड करेल का. तन्मय शिरगावकर आपण पाहतोय स्वतः कॅप्टन कानमंत्र देतोय आणि मीत आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वर सज्ज आहे. मॅच पाहण्यासारखी आहे. 6 चेंडू आणि 12 धावा. मन्या, कोण तो मन्या, हाच तो मन्या ज्याने होळी संघाचा किताब वर आणला. मानाचा तुरा त्याने पटकवला, तोच मन्या आता फलंदाजी मार्कवर सज्ज आहे. पहा मन्याने 3 बॉलात 3 चौकार ठोकले तर ब्रह्मापूर यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक. पहा पैशांचा पाऊस. मन्याने सामना 3 चेंडू मध्ये संपवला. 501 रुपयाचं पारितोषिक आहे. मी आता आपण पाहतोय गोलंदाजीवर आणि आपण पाहतोय काय करेल. 6 चेंडू 12. पहिला चेंडू खराब. प्रेशर आणि प्रेशर. आताच्या 2 धावा आलेले आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झाली 40. 6 चेंडू आणि 10. एका चौकाराला 100 आणि डॉटला 200. वा पैशांचा पाऊस. डॉटला 200.
आता मात्र काय होत आहे आणि चौकार आलाय आणि मल्या आता बरसलाय. मन्या सुसाट सुटलाय. मॅच होती कुठे आली कुठे. जबरदस्त फलंदाजी. क्या बात आहे. आता समीकरण आहे का 5 चेंडू आणि 6 धावा कंपल्सरी चेस आहे. हे समीकरण देखील देण्यात ठेवायचं आहे. तुका म्हणे माझेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. पाहिन श्रीमुख आवडीने. खराब चेंडू खराब चेंडू खराब चेंडू. तन्मय आता काय कान मंत्र देणार. मीटला मोहता सामना खेळावा लागलाय. सामना 6 चेंडू 12चा होता. आता सामना आलाय कुठे. सामना आलाय 5 चेंडू 5 वर. एका चेंडूने धावा दिले 7. पा किती सामना जबरदस्त चालू आहे. खराब खराब खराब. अतिशय खराब गोलंदाजी. प्रेशर प्रेशर प्रेशर. आताच्या 2 धावा. धाव संख्या झाले 47. 3 धाव्यांचीच गरज आहे. क्या बात आहे. 3 धाव्यांचीच गरज आहे. मारला. आता काय होत आहे. आता येतोय ते डॉट. येतो पहिला डॉट. चेंडू पहा. 4 बॉल मध्ये 3 धाव्यांची गरज आहे. मॅच ऑन आहे. 4 चेंडू 3 धावा 3 धावा 4. वाह वाह क्या बात आहे. सुरेख अफलातून गोलंदाजी. 3 चेंडू 3 धावा. जबरदस्त सामना आहे. पहा मेटने. ओ माय गॉड. मेटने जर हा सामना विजय करून दिला. मेटने हा सामना विजय करून दिला. मोन्या 50-50 वाला रोख पारितोषिक 10,001 रुपयाचा दिलं जाईल. पहा मोन्या 50-50 यांच्याकडून 10,000 रुपये पारितोषिक आहे. पैशांचा पाऊस पैशांचा पाऊस. ए रे रे पैसा. क्या बात आहे. पैशांचा पाऊस. 2 चेंडू समीकरण आहे का 3. तन्मयने कानमंत्र दिल्यानंतर सामना पुन्हा बदलतोय. ओह ओह मन्या पुन्हा आला स्ट्राईकला. ओ माय गॉड. काय सामना चाललाय. पुन्हा एकदा 9+1 अशा 2 धावा. आता मॅच पुन्हा सांगतोय आली बघा. 2 चेंडू 1 धाव. कंपल्सरी चेस आहे. कंपल्सरी चेस आहे. आपण पाहतोय मानाची एकदंत बॉय चषक 2026. ओके 1 चेक. पुढला चेंडू आणि साईट हा संघ विजय ठरलाय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. एपी बॉईज संघाचं देखील हार्दिक अभिनंदन. तन्मय शिरगावकर कॅप्टन देखील यांचं देखील मनापासून हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. विहानेट आपण पाहिलात देखील संघ दाखल झालाय मैदानात. त्यानंतर आपण पाहतोय एसएन बॉईज संघाचा देखील कॅप्टन आलेला आहे. चला त्वरित यायचंय. कॅप्टन एसएन बॉईज या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोहित कंक. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोहित कंक. चला लगेच जायचंय आणि आपला सामनावीर पुरस्कार घ्यायचा आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी फलंदाजी तोच ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी.